आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते पूरग्रस्तांना दिवाळी फराळ व किटचे वाटप करण्यात आले। यावेळी राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, आनंद भवर, सुहास माने, शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर, अमोल झाडगे आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंडूभाऊ असतील, राजाभाऊ आलुरे काका असतील, सर्व त्यांच्या टीम यांच्या वतीने आपल्याच घरातला एक लहान भाऊ याच्याकडून एक जबाबदारी म्हणून आपल्या घरातलं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई मिळावं यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न होत आहे। आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शंकर काका असतील, उपस्थित असलेले शिवभाऊ असतील, उपस्थित असलेले अमोलजी झाडगे असतील, कोरे काकू असतील, रतनजी, चेतनजी शर्मा, राजकुमार माने साहेब, उपस्थित सर्व माता भगिनी, आज खरंच मी मुंडूभाऊचा मनापासून धन्यवाद मानतो। कारण सोलापूरवर जे संकट आलं होतं आणि मागच्या 100 वर्षात जसं पाऊस झाला नव्हता तसा पाऊस आपल्याला सोलापूरमध्ये यावर्षी पाहायला मिळाला। आणि या पावसामध्ये अनेक लोकांचे नुकसान झाले आणि मला अभिमान वाटते की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे ज्यांचे कार्यकर्ते पाऊस सुरू झाल्यापासून आपल्या सर्वांचं पंचनामा होईपर्यंत आपल्या सर्वांच्या मदतीला ग्राउंडवर हजर होते आणि मालकांच्या नेतृत्वाखाली मालक स्वतः त्या ठिकाणी हजर होते। आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, ते बाळे असो, घरकुल असो किंवा माझं प्रभाग शेळगी असो, त्या ठिकाणी आम्ही दिवस रात्र एक करून त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं पंचनामा करून घेतलं। आज मी आपल्या लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। त्यांनी दिवाळीच्या अगोदर जे आपल्यावर संकट आलं होतं त्याच्यात पूर्णपणे का होणार नाही, पण एक फुल एक फुलाची पाकळी म्हणून आपल्या संसाराला मदत, आपल्या संसाराला आधार लागावं यासाठी त्यांनी 10,000 रुपयाची मदत आपल्याला दिलेली आहे। आपण सर्वांनी मनापासून त्यांचा आभार मानावा। मालकांच्या नेतृत्वाखाली या भागात कुठलीही समस्या असू दे, कुठलेही संकट असू दे, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता खंबीरपणे या ठिकाणी काम करत आहे। आणि भाजपचा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आपल्या नागरिकांचं कुठलंही अडचण दूर करू शकते याचा प्रेरणा घेऊन अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। यामुळं आपल्या सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या काळात या ठिकाणी महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत आणि आपल्या माता भगिनींना सर्वांना माहीत आहे आपल्या अडीअडचणीमध्ये कोण आपल्या संकटीला धावून आलेला आहे। या ठिकाणी बसलेले सर्व लोक आपल्याला मागच्या 8 वर्षापासून नगरसेवकचे इलेक्शन झालं नाही तरीसुद्धा प्रत्येक अडचणीला त्यांनी येतात, त्यांच्या हातात दिली नाही। कुठल्याही अडचण असू दे मालकांपाशी नेतात, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात। आपल्या माता भगिनींना मी विनंती करतो, येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुमचा आशीर्वाद या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांवर असावा। सप्टेंबरला वाढदिवस आहे, मग वाढदिवसानिमित्त आपण नेहमीच या प्रभागामध्ये समाजउपयोग आपण कार्यक्रम राबवत असतो। यंदाच्या जास्त पाऊस झाल्यामुळं अनेकांच्या घरात पाणी घुसलं, अनेकांचं नुकसान झालं। आता दिवाळी सण आला आहे, मग ह्या लोकांना जे नुकसान झालं आहे त्यांना मालकाने तहसीलदार आदेश देऊन पंचनामे तर करायला लावलेत, बऱ्यापैकी पंचनामे लोकांचे झाले, पण तरी बी खूप नुकसान झालं लोकांचं, अतोनात नुकसान झालं। शासनाने मदत केली आहे तरी पण शेवटी नुकसान काही पूर्ण भरून येणार नाही। मग तुमचे ज्यांच्या घरात पाणी गेले, नुकसान झाले, अशा लोकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आमदार विजयकुमार देशमुखच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटंसं आपले तुम्हाला असं मदत म्हणणार नाही, कारण आम्ही तुमच्या घराचे सदस्य आहेत, तर आमचं एक कर्तव्य म्हणून आम्ही एक आपलं दिवाळीचं धान्य किट वाटप करतो आहे। त्यानिमित्त आपण आपले लोकप्रिय नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख हे आता वेळापण आले तर त्यांच्या हस्ते आपण किट वाटपून थोडक्यात कार्यक्रम संपवणार आहे। आणि हे पंचनामे करताना जास्त प्रमाण गणेशनगर भागात पाणी लोकांची घुसत होतं, तर अमोल झाडगे आमचे मित्र साहेब, तुम्हाला माहिती आहे, साहेब पंचनामा केले, स्वतः जाती दर्शक म्हणून पुरा रात्र दिवस थांबून काम केले आणि ते अमोल झाडगे सविस्तर बोलतीलच। आपल्या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मला यांना मला वाटत नाही इथं बसलेले कुठला माणूस ओळखत नाही असं। पाऊस पडल्यावर पाणी घुसल्या पहिला फोन आलं तर आपल्या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, शेळगे असू दे, आपलं गणेशनगर असू दे, राहुल नगर असू दे, इथं फिरून त्यांनी सर्वे केला व तात्काळ आदेश दिले अधिकाऱ्यांना की बाबा जी मदत आहे जे काय सर्व होऊन यांचे काय असेल ते पूर्तता करा। आता मालकाचा वाढदिवस आहे, आम्ही काय विचार केला की बाबा वाढदिवस आपण करतोय, मग
जे आपण वाढदिवसात पैसे इतर कार्यक्रमावर खर्च करणार आहे त्याच्यापेक्षा आपण जे पूरग्रस्त आहेत त्यांना एक मदतीचा हात म्हणून आम्ही दिवाळीची आपली दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही हा किट वाटपाचा कार्यक्रम करावा असं आम्हाला वाटलं व आम्हीही केला. त्यात राजाभाऊंनी अमोल असतील शिव असतील यांनी त्या संकल्पनेला प्रोत्साहन दिलं व आज हा कार्यक्रम होत आहे त्याचा मला आनंद आहे व आमच्याकडून जेवढी मदत होते तेवढी आम्ही करतो. भविष्याची जी मदत होईल ते आम्ही करू असं आश्वासन देतो.